दगडफेकीच्या अफवेमुळे नवी पेठेतील दुकानं काही काळ बंद करून नंतर पुन्हा उघडण्यात आली। सर्वोच्च न्यायालयानं SC/ST आरक्षणातील क्रिमिलेअर आणि उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ भारतातील अनुसूचित जाती जमातींनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे। बहुजन समाज पार्टी ऑल इंडियाच्या वतीनं देखील भारत बंदची हाक दिली होती। बहुजन समाज पार्टी शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं रॅलीच्या माध्यमातून नवी पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी नवी पेठेतील सर्व दुकानं चालू होती, परंतु कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली। दरम्यान नवी पेठमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडला आहे, दगडफेक झाली आहे अशी अफवा सोलापूर शहरात पसरली, परंतु तशी कोणतीही घटना नवी पेठमध्ये घडली नव्हती। बहुजन समाज पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, आपलं म्हणणं प्रसार माध्यमांसमोर मांडलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी रवाना झाले। तत्पूर्वी बहुजन समाज पार्टीचे राज्य सचिव अप्पासाहेब लोकरे आणि माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांनी आपली भूमिका विशद केली। दरम्यान काही काळ नवी पेठेमध्ये तणाव होता। फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी दिली। व्यापाऱ्यांनी काही काळ दुकानं बंद ठेवली आणि पुन्हा दुकानं उघडत आपले दैनंदिन व्यवहार सुरू केले। इटेन बॅटरी होलसेल आणि रिटेल सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर टेब्युलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान 8 वर्षे टिकेल। बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दुरुस्त होत नसते, ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते। इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे, तिचं आयुष्यही जास्त आहे, तिचं आयुष्य किमान 8 वर्ष मिळेल। इटेन या एकमेव बॅटरीला 4 वर्ष रिप्लेसमेंट, पुढील 4 वर्ष प्रोराटा वॉरंटी आहे। जितकी जास्त वॉरंटी तितकी काळ टिकते। आम्ही या व्यवसायात 23 वर्षांपासून आहोत। आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज 8 ते 13 वर्ष चालल्या आहेत। आमचा पत्ता 688 दक्षिण कसबा चौपाट बालाजी मंदिरच्या मागे। मोबाईल नंबर 9422069391।